सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साक्री तालुक्यातील शेनपूर गावच्या सरपंचपदी सौ निकिता आकाश काकुस्ते यांना संधी। आज दिनांक 14 जानेवारी रोजी संक्रांतीच्या शुभ दिवशी त्या आपल्या कामकाजाची सूत्रे आपल्या हाती घेणार आहेत। तसेच आगामी काळातील गावात सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आव्हान त्यांच्या समोर आहे। तरी आम्ही गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन निष्ठापूर्वक निरंतर कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन सौ निकिता काकुस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना केले। यापूर्वी देखील सौ निकिता काकुस्ते यांचे पती आकाश काकुस्ते यांनी शेनपूर गावचे सरपंचपद यशस्वीपणे सांभाळले आहे। शेनपूर गावच्या विकासाच्या दृष्टीने महिलांना प्राधान्य देण्याच्या शासनाच्या उद्देशाला सौ निकिता काकुस्ते यांनी निश्चितच गावच्या विकासात हातभार लावण्यासाठी कटिबद्ध राहतील, असा विश्वास यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केला। अनेक वर्षापासून आजगयत आपल्या घरात राजकीय वारसा टिकून ठेवण्याचे काम त्यांनी अविरतपणे चालू ठेवले आहे। शेनपूर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 3 मधून त्यांच्या कुटुंबातील सदस्य सातत्याने विजयी होत आले आहे। त्यांची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ व ग्राउंडवर जाऊन काम करण्याची इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या मतदारसंघात आपली ताकद टिकून ठेवली आहे, असेही म्हणता येईल। या शेनपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदग्रहणाच्या कार्यक्रमात शेनपूर ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सदस्य, मान्य सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी जे ढोले, आरवी गावी, संदेश नेरकर, ग्राम महसूल अधिकारी वारुंगसे, महसूल सेवक मोहिते तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर आहेरराव, साक्री। आता करायची वेळ आपण काय घेत नाही, फक्त आपण एक गोष्ट सांगतो, म्हणजे प्रकर्षाने सांगतो की गाव आपण जे एकोप्याने पुढे घेऊन चाललो आहोत। निवडणूक झाल्यानंतर गावात 2 पॅनल असतात आणि तो बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की तो दीर्घकाळ असर दिसतो, परंतु आपलं गाव त्याला आदर्श आणि अपवाद आहे। असा अपवाद आहे की आपण एकदा निवडणूक झाल्यानंतर अतिशय एकोप्याने चांगलं काम करतो आहोत। गावामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर जे कामं आवश्यक आहेत, प्रायोरिटीने आपण कामं करून घेतो आहोत। जे एका पंचवार्षिक मध्ये किंवा 4 वर्षामध्ये सगळी कामं होत नाही, आपण योग्य दिशेने जातो आहोत। काही अपेक्षा असतील नागरिकांच्या, त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण राहिलेल्या 1.25 वर्षामध्ये करू। आणि गावामध्ये काही मागणी असतील त्याही तुम्ही आमच्याकडे नोंदवा, सरपंचांकडे नोंदवा, सुनू बापूकडे नोंदवा, आमच्याकडे नोंदवा। आम्ही त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। सरपंच मावशींच्या वतीने मी शब्द देतो की काही तुम्हाला मदत लागली तर आम्हाला केव्हाही तुम्ही आवाज द्या, आम्ही केव्हाही सदैव तत्पर राहू, हजर राहू, एवढा शब्द सांगतो। आणि सर्व उपस्थितांचे मी मनापासून आभार मानतो। तुमचे ज्येष्ठ श्रेष्ठांचे संस्कार आम्हाला या मार्गावर चालायला भाग पाडतात असं मी म्हणेन। आणि हाच एकोपा आपला जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये गावाचं नाव याच्यामुळे जे प्रसिद्ध आहे, त्या पुढची पिढी आमच्यावर जबाबदारी येते आणि हे असंच पुढे न्यायचा जो कार्यक्रम आहे तो असाच चालू राहणार आहे, अशी मी सगळ्यांच्या वतीने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ग्वाही देतो। आणि मी माझे जे प्रास्ताविक आणि जे आजच्या कार्यक्रम सरपंच निवडीच्या कार्यक्रमाबद्दल जे मला थोडक्यात सांगायचं होतं ते मी तेवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो। कोणाला ज्येष्ठांना काही मार्गदर्शन करायचं असेल, तात्यासाहेबांना मी विनंती करेल, शरद तात्यांना, की त्यांनी 2 शब्द बोलावे।